हॅलो, नमस्ते ऑल. फिटनेस कोच सारिका हेअर आणि आज मी बोलणार आहे एका महत्त्वाच्या टॉपिकवरती. तुम्हाला कळालेलंच असेल की आजचा माझा टॉपिक आहे शुगर क्रेविंग. क्रेविंगची कारणं काय आहेत आणि उपाय काय आहेत. जनरली बऱ्याच लोकांना जेवणाच्या नंतर जाणवते की काहीतरी इच्छा होते की काहीतरी खायचं आहे. मग ती थोडी साखर असेल, गूळ असेल, पेढ्याचा तुकडा असेल, लाडू असेल, काहीतरी गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झालं आहे ह्याची फिलिंग येत नाही आहे किंवा दिवसभरामध्ये ही गोड खावं वाटते. तर जर आपल्याला वजन कमी करायचं आहे किंवा बॉडी फॅट चरबी कमी करायचं आहे तर गोड साखर टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो ते बंद करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी काही उपाय सांगेन आणि काही कारणं सांगेन. तर आपण पहिल्यांदा बघूयात कारणं जर कळाली तर त्याच्यावरती आपल्याला उपाय करायला सोपं जातं. सो आपण पहिल्यांदा बघूयात शुगर क्रेविंगची कारणं काय आहेत. व्हिडिओला सुरुवात करूयातच. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिली आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करायचं आहे की प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. शुगर क्रेविंगची खूप सारी कारणं आहेत आणि त्यातील पहिलं म्हणजे बऱ्याच वेळा वजन कमी करायचं आहे, फॅट कमी करायचं आहे किंवा खूप कमी कॅलरीवाला आहार घ्यायचा आहे. तर याच्यामुळे खूप कमी खाल्लं जातं की ज्याच्यामुळे शुगर क्रेविंग होऊ शकतं. शिवाय प्रॉपर वेल बॅलन्स्ड आहार घ्यायला पाहिजे. वेल बॅलन्स्ड आहार म्हणजे काय तर तुमच्या प्लेटमध्ये जे मायक्रो न्यूट्रिशन्स आहेत ते प्रॉपर प्रमाणामध्ये असायला पाहिजे. जसे की कार्बोहायड्रेट असेल किंवा प्रोटीन असेल, फायबर असेल किंवा हेल्दी फॅट्स असतील. तर हे प्रॉपर वेल बॅलन्स्ड तुमची प्लेट असायला पाहिजे. जर असा आहार नसाल घेत वेल बॅलन्स्ड तर ही शुगर क्रेविंगची खूप जास्त इच्छा होऊ शकते. शिवाय अजून कधी कधी घाईमध्ये आपण पूर्ण जेवण नाही घेत, जसं की थोडंसं काहीतरी खाल्लं आहे कामाच्या व्यापामध्ये, तर त्याच्यामुळे पोट न भरल्यामुळेही शुगर क्रेविंग होऊ शकतात. म्हणजे पोट भरलेलं नाही आहे किंवा गरजेपेक्षा खूप कमी आहार घेणं किंवा बॅलन्स्ड जेवण न घेणं, तर ह्यामुळे तुम्हाला खूप प्रकर्षाने जास्त शुगर क्रेविंगची इच्छा होऊ शकते. स्वीट क्रेविंगचं दुसरं जे लक्षण आहे ते आहे सायकोलॉजिकल. ह्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की आपलं मन आणि शरीर कसं कनेक्टेड आहे. बऱ्याच लोकांचं जेव्हा माझ्याकडे वेट लॉससाठी कॉल येतो आणि पहिला काउन्सिलिंग कॉल असतो तर त्याच्यामध्ये हेच विचार नसतं की वजन कमी करायचं आहे तर मग चहा बंद का किंवा गोड बंद का, मला ह्या वेळामध्ये चहा पिल्याच्या नंतर बरं वाटतं किंवा जेवण केल्याच्या नंतर थोडंसं गोड खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही. तर हे जे बरं वाटणं आहे तर हे आहे स्वीट क्रेविंगचं सायकोलॉजिकल कारण जर आपण मनाने ठरवलं की आपल्याला वजन कमी करायचं आहे किंवा हे गोल अचीव करायचं आहे तर आपल्याला ही गोष्ट नाही घ्यायची किंवा नाही खायची तर आपण हे बंद करू शकतो. पण आपण तसं न करता आपण आपल्या मनाचं ऐकतो. तर हे जे बरं वाटणं जे आहे तर हे आहे स्वीट क्रेविंगचं सायकोलॉजिकल कारण. शुगर क्रेविंगचं तिसरं कारण आहे स्ट्रेस हा खूप कॉज करतो आपली ॲपेटाईट ठरवण्यासाठी. तुम्हीही ऑब्झर्व केलेलं असेल बऱ्याच वेळा तुम्हाला कुठलाही मानसिक ताण आहे, स्ट्रेस आहे ऑफिस व घरातलाचं स्ट्रेस कॉज करण्या खूप सारी कारणं आहेत आणि याचा कुठलाही जेव्हा स्ट्रेस असतो तर आपल्याला उगाचच खूप खायची इच्छा होते आणि खूप खाल्लं जातं. जेव्हा पण आपण काही स्वीट खातो, गोड खातो तर त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये काही हार्मोन्स सिक्रेट होतात की जे टेम्पररी का होईना आपल्याला बरं वाटतं. तर स्ट्रेस हा एक मोठं रिझन आहे की शुगर क्रेविंगचं. चौथं कारण आहे अपुरी झोप. जर तुमची झोप पूर्ण झालेली नसेल तरी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये शुगर क्रेविंग होऊ शकतात. 8 ते 9 तासांची साऊंड चांगली स्लीप ही गरजेची असते, ॲटलिस्ट 7 तासांची. जर पूर्ण झोप झालेली नसेल तरी हार्मोन्स इम्बॅलन्स होतात की ज्याच्यामुळे असे क्रेविंग्स होऊ शकतात. डायबिटीस लोकांमध्ये तर होतं इन्सुलिन इम्बॅलन्समुळे. तर शुगर क्रेविंग अवॉइड करण्यासाठी पुरेशी झोप घेणं हेही खूप गरजेचं आहे. ही सगळी झाली कारणं. आता आपण पाहूयात उपाय. गोड खाल्लं तर वजन वाढतं हे आपल्याला माहीतच आहे. अलीकडे जेवणाच्या नंतर डेझर्ट खाणं, स्वीट खाणं, गोड खाणं हा एक ट्रेंड झाला आहे. पण हे पूर्ण चुकीचं आहे. कारण आपण जेव्हा जेवण करतो आपलं पोट भरलेलं असतं आणि त्याच्यानंतर आपण जे एक्स्ट्रा गोड खातो, एक्स्ट्रा जे स्वीट खातो तर ते कारणीभूत ठरतं आपण खाल्लेल्या पदार्थांचं चरबीमध्ये रूपांतर करण्यासाठी की ज्याच्यामुळे पोटाचा घेर वाढणं, पोटावरती फॅट जमा होणं किंवा बॉडी ऑर्गनवरती फॅट जमा होणं तर हे
होऊ शकतं. सो जेवणानंतर स्वीट खाणं हे पूर्णपणे अवॉइड केलं. जेवणाच्या नंतर क्रेविंग्स होऊ नये ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर तुमचा जो आहार आहे हा वेल बॅलन्स्ड चौरस आहार असायला पाहिजे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काप खायचे. कापमध्ये तुम्ही हेल्दी काप घेऊ शकता. भाकरी असेल, नाचणी असेल, ज्वारी बाजरी अशी भाकरी, म्हणजे तुम्ही ज्या रिजनमध्ये राहता जिथे तुम्हाला जे काप्स अवेलेबल आहेत ते घेऊ शकता. जसं ओट्स असेल किंवा मल्टीग्रेन ब्रेड्स असतील, तर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जे काप आहेत तर त्याचा एक पोर्शन असायला पाहिजे. प्रोटीनमध्ये तुम्ही पल्सेस डाळी खाऊ शकता. स्प्राउट्स असेल, पनीर असेल किंवा टोफू असेल, दही ताक असेल, नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्ज असेल, चिकन असेल, तर तुमच्याकडे जे प्रोटीनचे सोर्स अवेलेबल आहेत तर त्याच्यानुसार तुम्ही डाएटमध्ये ते इन्क्लूड करायचं आहे. नेक्स्ट फायबर आहे. ज्या तुमच्याकडे फ्रेश व्हेजिटेबल्स मिळतात, सीजनल व्हेजिटेबल्स मिळतात त्या डाएटमध्ये ॲड करायचं आहे. सॅलडमध्येही जे सॅलड्स आवडतात, काकडी, बीटरूट, गाजर जे पण सॅलड आवडतात ते इन्क्लूड करायचे, जे फायबरचं काम करेल. आणि नेक्स्ट असेल हेल्दी फॅट. मग त्याच्यामध्ये तुम्ही तूप असेल, ऑलिव्ह ऑइल असेल, अजून काही फॅटचे सोर्स आहेत. तर असा चौरस आणि वेल बॅलन्स्ड आहार घ्यायचा आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला जेवण झाल्याच्या नंतरही अजून स्वीट खायला पाहिजे ही इच्छा होणार नाही आणि जेवणाच्या नंतरही तुम्हाला इच्छा होणार नाही. नेक्स्ट म्हणजे पुरेसं पाणी पिणं. आता तुम्हाला असं वाटेल की पाणी आणि स्वीट क्रेविंगचा काय संबंध, पण यस, जर पाणी तुम्ही कमी पिलात तर बॉडी डिहायड्रेट होते, की ज्याच्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स होतात, की ज्याच्यामुळे तुम्हाला शुगर क्रेविंग हे होऊ शकतं. जेव्हा पण शुगर क्रेविंग होईल तेव्हा हा एक बेस्ट ऑप्शन आहे की 1 कप गरम पाणी पिणं, ज्याच्याने तुमची शुगर क्रेविंग कमी होऊ शकते. अजून एक लास्ट आपण बघितलं कारणं ह्याच्यामध्ये की पुरेशी झोप घेणं, स्ट्रेस कमी करणं, तर ह्याच्याने तुम्ही तुमचं जे शुगर क्रेविंग आहे तर हे खूप जास्त प्रमाणामध्ये अवॉइड करू शकता. शिवाय ह्याच्या जेव्हा पण कधी होईल तर त्याला अजून एक तुम्ही हेल्दी अल्टरनेटिव्ह ऑप्शन पण शोधू शकता. जेव्हा पण जर झालं इन केस की स्वीट क्रेविंग, तर शुगर किंवा गूळ असेल, बर्फी असेल, हे न खाता एक हेल्दी अल्टरनेटिव्ह तुम्ही घेऊ शकता. मग ज्याच्यामध्ये नट्स येतील, बदाम असेल, अक्रोड असेल किंवा काजू असेल, मनुका असेल, खजूर असेल, अंजीर असेल, हे तुम्ही घेऊ शकता. किंवा चिक्की असेल, शिवाय किंवा डार्क चॉकलेट थोड्याशा प्रमाणामध्ये घेऊ शकता. शिवाय फ्रूट असेल, फ्रूट जेवणानंतर नाही पण 2 मीलच्या मध्ये जर स्वीट क्रेविंग झालं तर तुम्ही फ्रेश फ्रूट्स घेऊ शकता. फ्रूट्समध्ये नॅचरल शुगर असते की जे तुम्हाला स्वीट खाल्ल्याचं सॅटिस्फॅक्शन देऊ शकते. शिवाय जेवणामध्ये दही आणि ताक ॲड करा, की जे पण एक नॅचरल डेझर्टचं काम करेल आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटेल. होप तुम्हाला नक्की यूज होईल या पूर्ण माहितीचा तुम्हाला तुमच्या वेट लॉस फॅट लॉस जर्नीमध्ये शुगर क्रेविंग कमी करण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.